नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दासनूर एम व्ही आपणास 12वी कॉमर्स या वर्गाचे वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयाचे म्हणजेच OCM या विषयाचे पहिले प्रकरण शिकवणार आहे। त्या अगोदर आपण या विषयामध्ये असणारे विविध प्रकरण किंवा घटकांची माहिती घेऊया। पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्त्वे। त्यानंतर दुसरं प्रकरण आहे व्यवस्थापनाचे कार्य। त्यानंतर तिसरं प्रकरण आहे या विषयामध्ये उद्योजकतेचा विकास। चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा। पाचवं प्रकरण आहे व्यवस्थापनातील उभरत्या पद्धती। सहावं प्रकरण आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी। सातवं प्रकरण आहे ग्राहक संरक्षण आणि शेवटचं 8वं प्रकरण आहे विपणन। अशा प्रकारे आपण या विषयामध्ये या 8 प्रकरणांचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत। परंतु यावर्षी आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या विषाणूमुळे किंवा या आजाराने मोठे थैमान घातलेले आहे आणि त्यामुळे आपले आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपल्या शासनाने आपल्या सुरक्षिततेसाठी आपण घरीच थांबणे योग्य समजले आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थी एकमेकांमध्ये संपर्कात जास्त आले तर त्यांच्या आरोग्यास धोका येऊ शकतो। या दृष्टीने आपण आपले महाविद्यालय, शाळा हे सर्व तुर्तास काही कालावधीसाठी थांबवलेले आहे आणि हे सध्या जरी थांबवलेले असले परंतु आपले नुकसान होऊ नये यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर आपल्या या संस्थेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या काळजीपोटी सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे चालू राहील, त्यांना अभ्यासाविषयी व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल या काळजीने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केलेली आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांनी दुकानातून बोर्डाने निर्मित केलेली पुस्तके, टेक्स्टबुक विकत घेतलेली असेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्टबुक डाउनलोड केलं असेल तेही संदर्भ म्हणून तुम्ही त्याचाही अभ्यास करत चला आणि त्याच्यात काही अडचण येत असेल तर यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने आपणापर्यंत लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चला मग शिकूया आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील पहिलं प्रकरणाकडे आपण वळूया। पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्त्वे। व्यवस्थापनाची तत्त्वे। आता व्यवस्थापनाची तत्त्वे सुरुवातीला या प्रकरणाकडे वळण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणजे ही माहिती घेण्या अगोदर तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्यांची तत्त्वे म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। तर व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळं कामकाज करत असताना आपण जे नियोजन करतो, जे संघटन करतो त्याला व्यवस्थापन असं म्हणतो। प्रत्येक मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामकाजाचे जे नियोजन करतो, आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे नियोजन करतो त्याला व्यवस्थापन म्हणतात। उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी दररोज सकाळी किती वाजता उठायचे, अभ्यास किती वेळ करायचा, शाळेसाठी किती वेळ द्यायचा, खेळण्यासाठी किती वेळ द्यायचा याचं जे नियोजन करतात त्यालाच म्हणजेच ते तुमचं व्यवस्थापन झालं त्या दिवसाचे। अशा प्रकारे सर्व उद्योग व्यवसाय हे व्यवस्थापन करत असतात।
प्रत्येक उद्योग व्यवसाय एक विशिष्ट असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेलं असतं आणि त्यामुळे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते व्यवस्थापन करत असतात. आपल्या घरात आपले वडील आपल्या कुटुंबाचे कामकाजाचे नियोजन करत असतात, आर्थिक खर्चाचं नियोजन करत असतात, त्याला देखील व्यवस्थापन म्हणतात. घरात गृहिणी आपली माता भगिनी आपल्या दिवसभराच्या कामकाजाचं नियोजन करत असते, त्याला देखील व्यवस्थापन म्हणतात. अशा प्रकारे व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळ्या घटकांना एकत्रित करून त्याचं नियोजन करणे, त्याची घडी बसवणे, कामकाजाची घडी बसवणे, याला व्यवस्थापन असे म्हणतात. असे व्यवस्थापन व्यवसायामध्ये देखील केलं जात असतं. मग तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो. उदाहरणार्थ मोठे टाटा ग्रुप ऑफ कंपनी असेल किंवा एखादं छोटं पानटपरीचं दुकान असेल किंवा कापड दुकान असेल किंवा किराणा दुकानदार असेल, असे छोटे व्यावसायिक असो किंवा मोठे उद्योजक असो, हे सर्वजण आपल्या व्यवसायामध्ये कामकाज चांगले होण्यासाठी व्यवस्थापन हे करत असतात. हे व्यवस्थापन चांगले व्हावे आणि आपल्या उद्योग व्यवसायाने निश्चित केलेले उद्दिष्टे पूर्ण व्हावे यासाठी त्या व्यवस्थापनामध्ये काही नियमांचा संच अवलंब करतात. प्रत्येक व्यवस्थापक आपलं कामकाज करत असताना काही नियमांचा संच अवलंब करत असतात. त्या संचालाच व्यवस्थापनाची तत्त्वे असे म्हणतात. आता तत्त्व म्हणजे काय नेमकं? तत्त्व म्हणजे असे नियम जे सर्वत्र लागू होतात, ज्याला वैश्विक म्हणजे संपूर्ण विश्वाची मान्यता मिळाली असते, जे सर्व ठिकाणी एकसारखेच लागू होतात, अशा नियमांना तत्त्व असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजेच त्याला सिद्धांत हे देखील नाव आहे. उदाहरणार्थ न्यूटनचा सिद्धांत. काय न्यूटनचा सिद्धांत? तुम्ही अभ्यासलेला आहे की वरती फेकलेली वस्तू किंवा झाडाचे फळ तुटले म्हणजे ते खाली जमिनीकडे आकर्षित होतात, म्हणजे जमिनीमध्ये गुरुत्वाकर्षणाचे बल आहे. हा सिद्धांत न्यूटन यांनी सिद्ध केला आणि तो सर्व जगात मान्य आहे. असे जे नियम असतात त्या नियमांच्या संचांना सिद्धांत किंवा तत्त्व असे म्हणतात. हे सिद्धांत वारंवार अभ्यास करून वारंवार प्रयोग करून तपासले जातात आणि मगच ते लागू पडतात की नाही हे पाहिले जाते आणि मगच त्यांना तत्त्व किंवा सिद्धांत असं म्हटले जातं. अशा या व्यवस्थापनाची तत्त्वांची व्याख्या आपण बघणार आहोत. बघा, व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाची तत्त्वे होय. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो व्यवस्थापन तत्त्वाची. व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाची तत्त्वे होय. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप. कारण व्यवस्थापनाची तत्त्वे ही कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तयार केली जातात. ही व्यवस्थापनाची तत्त्वे व्यवसाय संघटनेत नफ्याच्या स्वरूपात वाढ करण्यावर भर देतात आणि वरिष्ठ कर्मचारी आणि व्यवसाय संघटनेचे सर्व व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी ही व्यवस्थापनाची तत्त्वे महत्त्वाची ठरत असतात.
अशा या व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप हा मुद्दा आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सार्वत्रिक उपयोग. म्हणजे व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत ही सर्व ठिकाणी उपयोगात येत असतात. मग ती व्यवसाय संघटना छोटी असो की मोठं असो, व्यवसाय संघटनेचे कोणतंही स्वरूप असो, कोणत्याही प्रकारची व्यवसाय संघटना असो. अगदी मी तुम्हाला अगोदरच सांगितले की अगदी छोटी लहान पानटपरी असेल तिथेसुद्धा व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा वापर केला जातो. किराणा दुकानदार असेल तोसुद्धा व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अवलंब करत असतो. किंवा मोठा उद्योग असेल किंवा एखादी बहुराष्ट्रीय कंपनी असेल. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे ज्या कंपनीच्या अनेक राष्ट्रांमध्ये ब्रँचेस आहेत, शाखा आहेत, अशी कंपनी. तर अशा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये देखील या व्यवस्थापन तत्वांचा वापर केला जात असतो. म्हणजे ती तत्त्वे लागू पडत असतात. म्हणून ही तत्त्वे ही सार्वत्रिक कोणत्याही ठिकाणी उपयोगात आणत असतात. तसेच ही तत्त्वे त्या व्यवसाय संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या किंवा स्वरूपाच्या संघटनेमध्ये वापर केल्यानंतर किंवा त्या व्यवसाय संघटनेमध्ये ती लागू पडतात व त्यांच्या परिणामात बदल घडून आणू शकतात. म्हणजेच ही तत्त्वे सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. दुसरं जे तत्त्व आहे सराव आणि स्वरूप जे आहे दुसरं, सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. संघटनेतील समस्या सोडविण्यास व्यवसाय संघटनेमध्ये जी तत्त्वे वापरली जातात ही तत्त्वे ही काही एकाच वेळेस तयार केली जात नाही. तर जी तत्त्वे, जो नियमांचा संच आहे, जो नियम तयार केला जातो, हा नियम वारंवार प्रयोग करून तयार केला जात असतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलेले. तर ही तत्त्वे संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्त्वे विकसित केली जात असतात. ती तयार करण्यापूर्वी त्यांच्यावर वारंवार प्रयोग केले जात असतात. वारंवार ते कुठेतरी त्यांचा वापर केला जात असतो आणि त्या वापर केल्यानंतर ही तत्त्वे म्हणजे बरोबर एक सारखंच त्यांच्यातून निष्कर्ष निघत असेल तर त्यांचे सर्व निष्कर्ष एकसारखे निघत असेल तरच ती तत्त्वे व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत किंवा नियम म्हणून ती लागू पडत असतात. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्त्वे ही एकाच वेळेस तयार न होता ती वारंवार प्रयत्न करून, प्रयोग करून, वारंवार निरीक्षण करून आणि निष्कर्ष पडताळणी करून ती जर साध्य होत असतील तर त्या तत्त्वे लागू केली जात असतात किंवा तयार केली जातात. त्यानंतर तिसरं जे स्वरूप आहे व्यवस्थापनाच्या तत्त्वांचं, तिसरं जे स्वरूप आहे ते आहे लवचिकता. लवचिकता म्हणजे बदल होणे. व्यवस्थापनाचे जे तत्त्व आहेत यांच्यामध्ये सुद्धा लवचिकता असते. म्हणजे परिस्थितीनुरूप, काळानुरूप त्यांच्यामध्ये बदल करता येणे शक्य होत असते किंवा काही भौगोलिक परिस्थितीनुसार देखील त्यांच्यामध्ये बदल करता येऊ शकतात. व्यवस्थापक या तत्त्वांचा अवलंब करत असताना त्यात गरजेनुसार, परिस्थितीनुसार तो बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलणारी असते. कायम अचानक काही परिस्थिती निर्माण होऊ शकते, आर्थिक, सामाजिक किंवा नैसर्गिक, आणि या विविध परिस्थितींचा परिणाम व्यवसायावर होत असतो किंवा होऊ शकतो. अशा वेळेस या बदलत्या परिस्थितीनुसार व्यवस्थापक या तत्त्वांचा अवलंब करताना त्यात बदल घडून आणू शकतो. तुम्ही आत्ताच उदाहरण पाहिलं की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगातील सर्व उद्योग व्यवसाय किंवा जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प पडल्या होत्या एक दीड महिन्यासाठी. ते आपण स्वतःच प्रत्येकाने अनुभवलेलेच आहे. म्हणजे ही अशी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील व्यवस्थापकाला आपल्या व्यवसायामध्ये काहीतरी व्यवस्थापनामध्ये बदल करावा लागत असतो. अशा वेळेस त्याला नियमाच्या तत्त्वांचा आधार घेऊन हा बदल करणे
गरजेचे असते. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात. त्यानंतर चौथं जे स्वरूप आहे ते म्हणजे वर्तवणुकीशी संबंधित. व्यवसाय संघटनेमध्ये अनेक घटकांचा वापर केला जात असतो. मग ते भांडवल असेल, साधन सामग्री असेल किंवा मनुष्यबळ असेल. मनुष्यबळ म्हटलं की त्याच्यामध्ये मानवी वर्तनाचा संबंध येतोच. अशा मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवणे हे व्यवस्थापकाचे खरे कौशल्य असते आणि त्यासाठीच तो व्यवस्थापन तत्वांचा अवलंब करत असतो. कारण व्यवस्थापन ही त्या व्यवसायामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व मानवी संसाधनांची एक सामूहिक जबाबदारी असते. ती एक सामूहिक कृती असते आणि या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्टे म्हणजे नफ्यासारखे उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. आणि अशा या मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केली जातात. ही तत्त्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक असणारी सर्व व्यावसायिक कार्ये पूर्ण करून व्यवसायाचे ध्येय प्राप्त करणे हे व्यवस्थापकाचे काम असते. आणि त्यासाठी तो व्यवस्थापक या व्यवस्थापन तत्वांचा अवलंब करून मानवी वर्तणुकीवर व्यवसायामधील असणारे कर्मचारी, इतर व्यवस्थापक या सर्वांच्या वर्तणुकीमध्ये व्यवस्थापन तत्वांचा अवलंब केला जात असतो आणि त्याद्वारे व्यवसायाचे निश्चित उद्दिष्ट पूर्ण केले जात असतं. म्हणजेच मानवी वर्तणुकीशी व्यवस्थापन तत्वांचा जवळचा संबंध येत असतो. त्यानंतर पाचवं जे स्वरूप आहे ते म्हणजे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. व्यवस्थापनाची 14 तत्वे विकसित केलेली आहेत. आपण पुढे बघणार आहोत. हेनरी फ्यॉल यांचे व्यवस्थापनाची 14 तत्वे, तसेच फ्रेडरिक टेलर यांचे व्यवस्थापनाचे सिद्धांत हे आपण पुढे पाहणार आहोत. तर ही जी 14 तत्वे जवळजवळ संपूर्ण जगाने हेनरी फ्यॉल या आधुनिक व्यवस्थापनाचे जनक त्यांना म्हटलं जातं. अशा या आधुनिक व्यवस्थापनाच्या जनक असलेल्या हेनरी फ्यॉल यांनी व्यवस्थापनाची 14 तत्व सांगितलेले. या 14 तत्वांचा अवलंब सर्व जवळजवळ जगातील सर्व व्यवसाय संस्थांमध्ये सर्व व्यवस्थापक करत असतात. तर या व्यवस्थापनाची जी 14 तत्वे या सर्व तत्वांना एकसारखं महत्त्व आहे असं कोणीच म्हणू शकत नाही, किंवा स्वतः हेनरी फ्यॉल हेच म्हणू शकत नाही की 14 पैकी वरचे 10 तत्व महत्त्वाचे आहेत, बाकीचे 4 किरकोळ आहेत, किंवा पहिले 7 महत्त्वाचे आहेत, नंतरचे 7 काही कामाचे नाहीत. असं अजिबात होऊ शकत नाही. व्यवस्थापनाची जी काही 14 तत्व आहेत ती सर्व तत्व ही महत्त्वाची मानली गेलेली आहेत. म्हणजे व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांना एक सारखे महत्त्व आहे. ही सर्व तत्वे व्यवसायाचे पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. तसेच एखादे तत्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतर तत्वांकडे जर दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. म्हणजेच सर्व तत्वांवर एकसारखेपणे लक्ष देऊन वापर करणं गरजेचं आहे. तसेच हाही मुद्द्याला विचारात घेतला पाहिजे की व्यवस्थापनाची तत्वे ही एक सामाजिक तत्वे आहेत, शास्त्राची तत्वे आहेत. तसेच व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप हे रसायनशास्त्र, गणित यासारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. कारण तुम्ही अगोदर शिकलेले आहेत, सामाजिक शास्त्रांचे नियम हे 100% तंतोतंत लागू पडत नाही. मी अगोदरच मुद्दा एक सांगितला लवचिकतेमध्ये की व्यवस्थापनाची तत्वे परिस्थितीनुसार किंवा भौगोलिक स्थानानुसार
किंवा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो किंवा मानवानुसार स्वरूपानुसार बदल होत असतो. म्हणून सामाजिक व्यवस्थापनाची तत्त्वे ही सामाजिक शास्त्राची तत्त्व असल्यामुळे, समाजशास्त्रामध्ये येत असल्यामुळे, सामाजिक मनावर किंवा मनुष्य मनावर या तत्त्व अवलंबून असल्यामुळे, आणि आपण पाहिलेलं आहे की मनुष्याच्या बाबतीत की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून जगातील सर्व व्यवस्थापक एकसारखेच स्वभावाचे असू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आणि त्यामुळे या तत्त्वांचा बाबतीत जर विचार केला तर ही तत्त्वे त्यामुळे सामाजिक शास्त्राशी म्हणजे मनुष्य वर्तनाशी संबंधित असल्यामुळे जगातील सर्व व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये ही व्यवस्थापनाची तत्त्वे 100% लागू होऊ शकत नाहीत. परंतु जवळजवळ एकसारखेपणा असतो त्यांच्यामध्ये 80 ते 90%. हाही आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप बघितले. व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचे तत्त्व म्हणजे काय हे बघितले. परंतु या व्यवस्थापन तत्त्वांचे व्यवसाय संघटनेमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये, त्याचबरोबर सर्व मनुष्य जातीमध्ये किंवा प्रत्येक मनुष्याच्या दृष्टीने या व्यवस्थापन तत्त्वांचे काय महत्त्व आहे ते महत्त्व आपण बघणार आहोत. पहिलं महत्त्व आहे, व्यवस्थापनामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापकांना संघटना समजण्यास या तत्त्वांची मदत होत असते. तसेच या तत्त्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढविण्यास मदत होत असते. कारण कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ती समस्या लक्षात येणे गरजेचे असते आणि त्यामुळे व्यवसायामध्ये निर्माण होणारी समस्या किंवा परिस्थिती त्या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी ती समस्या किंवा परिस्थिती व्यवस्थापकांना लक्षात येणं गरजेचे आहे. आणि ती व्यवस्थापन तत्त्वांमुळे व्यवस्थापकाच्या लक्षात येत असते. तसेच ही तत्त्वे अनेक वेळा वारंवार प्रयोग करून त्यांचे निष्कर्ष पडताळणी करून ही तत्त्वे अंमलात आणलेली असतात. आणि त्यामुळे ही तत्त्वे म्हणजे अनेक लोकांचा अनुभव किंवा अनेक लोकांचा अनुभवाचा परिणाम म्हणून ही तत्त्वे तयार झालेली असतात. त्यामुळे या तत्त्वांमध्ये विविध अनुभव असलेली व्यक्ती किंवा विविध व्यक्तींचा अनुभव हा व्यवस्थापकाला येत असतो. त्यामुळे एखादी भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्यास व्यवस्थापकाला या तत्त्वांचा उपयोग होत असतो. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये व्यवसायाबद्दल उपयुक्त जाणीव निर्माण किंवा व्यवसायांचा सर्वांगीण अभ्यास करणे व्यवस्थापकाला या तत्त्वांमुळे शक्य होत असते. आणि त्यामुळे तो व्यवस्थापक व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या विविध परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे संसाधनाचा प्रभावी वापरास मदत. प्रत्येक व्यवसाय संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा किंवा संसाधनांचा प्रभावीपणे वापर करून जास्तीत जास्त नफा मिळवणे हे मूलभूत उद्दिष्ट प्रत्येक व्यवसाय किंवा उद्योग संघटनेचे असते. आणि त्यामुळे जास्तीत जास्त संसाधनांचा वापर करण्यावर प्रत्येक उद्योग व्यवसायाचा भर असतो. अशा या संसाधने ही 2 प्रकारची असतात. एक म्हणजे भौतिक संसाधने, उदाहरणार्थ
साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, कच्चा माल, पैसा, भांडवल आणि दुसरी संसाधने आहे ती म्हणजे मानवी संसाधने म्हणजेच मनुष्यबळ. या दोन्ही संसाधनांचा वापर व्यवसाय किंवा उद्योग संघटनेला आपल्या कामकाजामध्ये करावाच लागतो. दोघांपैकी एकाचा वापर करून उद्योग व्यवसाय प्रगती करू शकत नाही. अशा वेळेस ह्या दोन्ही संसाधनांचा म्हणजे भौतिक संसाधने आणि मानवी संसाधने म्हणजे काम करणारे व्यवस्थापक, विविध पदावर काम करणारे व्यवस्थापक असतील, विभाग प्रमुख असतील किंवा कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी, कामगार वर्ग, या सर्वांना मनुष्यबळ असे म्हणतात. या मनुष्यबळाचा वापर करताना तसेच विविध भौतिक संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनांमध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य असते. आणि व्यवस्थापन या संसाधनामध्ये या तत्वांचा आणि तंत्राचा वापर करून योग्य असे शिस्त आणते. तसेच मानवी संसाधनामध्ये निरोगी वातावरण निर्माण करते. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात चांगले सलोख्याचे संबंध राहतात, जे उद्योग व्यवसायाच्या विकासाला महत्त्वाचे ठरणारे असतात. असे चांगले सलोख्याचे संबंध या व्यवस्थापन तत्वामुळे निर्माण होत असतात. तसेच उपलब्ध असणारी साधनसामग्री असेल, कच्चा माल असेल किंवा इतर सर्व भौतिक संसाधने यांचा पर्याप्त आणि पुरेपूर वापर उद्योग व्यवसायामध्ये केला जात असतो. कारण भौतिक संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेणे हे उद्योग व्यवसायामध्ये फार महत्त्वाचे असते. आणि व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे त्या अशा या विविध संसाधनांचा, भौतिक संसाधनांचा पुरेपूर वापर करणे आणि मानवी संसाधनांचा आपापसामध्ये चांगले सलोख्याचे संबंध ठेवून, चांगली कामकाजाची शिस्त लावून, चांगले निरोगी वातावरण निर्माण करून, सलोख्याचे संबंध निर्माण करून मानवी संसाधनांचा देखील वापर चांगल्या पद्धतीने केला जात असतो. अशी ही व्यवस्थापनाचे तत्त्वे उपयोगी महत्त्वाची ठरत असतात. त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे ते म्हणजे शास्त्रीय निर्णय, म्हणजेच व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेणे. कारण प्रत्येक व्यवस्थापकाचे एक कौशल्य असते, एक चातुर्य असते की व्यवसायामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी तात्काळ आणि अचूक निर्णय घेणे हे एक मोठे कौशल्य वापरावं लागत असते. प्रत्येक व्यवसाय संस्थेमधील व्यवस्थापक आपल्या या अचूक आणि तात्काळ निर्णय घेण्याच्या कौशल्यावर आपल्या व्यवसायाची प्रगती करत असतो. तसेच एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळताना काही निर्णय अचूक व झटपट घ्यावे लागतात. परिस्थिती कशी निर्माण झाली तरी अचूक आणि झटपट निर्णय व्यवस्थापकाला घ्यावे लागत असतात. आणि असे निर्णय म्हणजेच शास्त्रीय निर्णय होय. हे निर्णय व्यवसाय संघटनेत पद्धतशीरपणे किंवा संतुलित म्हणजे योग्य असे निर्णय घेणे होय. व्यवसायामध्ये अचानकपणे काही परिस्थिती निर्माण होऊ शकते, गंभीर परिस्थिती, आणि ती गंभीर परिस्थिती हाताळताना व्यवस्थापकांना झटपट आणि अचूक असे निर्णय घ्यावे लागत असतात. तर हे निर्णय घेण्याची क्षमता व्यवस्थापकाला व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे प्राप्त होत असते. तसेच या विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय उपलब्ध असताना त्या पर्यायातून योग्य आणि अचूक पर्याय कोणता निवडावा व त्याचे परिणाम कसे शोधावेत याची व्यवस्थापकाला या व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे कल्पना होत असते.
पुढचा जो मुद्दा आहे, सामाजिक जबाबदारीची जाणीव. संघटनेच्या प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक कामकाजामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे आधारित असतात. ती केवळ प्रभावीपणे साधने हाताळणारच नव्हे, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी देखील उपयोगी पडत असतात. कारण प्रत्येक उद्योग व्यवसाय जर प्रगती करत असेल तर तो ती समाजामुळे करत असतं. कारण उद्योग व्यवसायांना लागणारा जे विविध घटक असतात, मूलभूत घटक म्हणजे भांडवल हे समाजाकडून मिळत असते, मनुष्यबळ हे समाजाकडून मिळत असते, लागणारा कच्चा माल हा देखील समाजाकडून उपलब्ध होत असतो. त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये तयार होणारा माल, या मालाला ग्राहक वर्ग देखील समाजाकडूनच मिळत असतात. व्यवसायाला लागणारे आवश्यक असणारे व्यवस्थापक हे देखील समाजाकडून मिळत असतात. अशा प्रकारे समाजाकडून प्रत्येक घटकाची मदत ही व्यवसाय संस्थेला किंवा उद्योगाला होत असते. आणि ही मदत घेतल्यानंतर प्रत्येक व्यवसायाची काहीतरी सामाजिक जबाबदारी असते. आणि ही सामाजिक जबाबदारीची जाणीव त्या उद्योग व्यवसायाला किंवा त्या उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापकांना करून देण्याचं कार्य ही व्यवस्थापनाची तत्त्वे करत असतात. आणि अशी सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून दिल्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये विक्रीला असलेल्या मालाची योग्य आणि वाजवी किंमत आकारणे, दर्जेदार उत्पन्न देणे, बाजारात निर्माण होणारी कृत्रिम मक्तेदारी टाळणे, स्पर्धेत योग्य अशी स्पर्धा करणे, वाजवी स्पर्धा करणे, प्रत्येक घटकांना त्यांचा योग्य असा मोबदला देणे, मग कर्मचाऱ्यांना कामाचा असेल किंवा कच्च्या मालाच्या मालकांना त्याच्या वस्तूचा असो किंवा भांडवल पुरवठा करणाऱ्या भांडवलदारांना त्यांना त्या भांडवलाचा मोबदला असो, हे सर्व घटकांना त्यांचा योग्य असा मोबदला देणे, कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण निर्माण करणे, कामाची चांगली जागा उपलब्ध करून देणे आणि मानवी संसाधने व यंत्रणा यांच्यावर चांगले लक्ष केंद्रित करणे, ही जबाबदारी व्यवस्थापकाला जाणीव करून देण्याचे काम ही व्यवस्थापनाची तत्त्वे करत असतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे व्यवस्थापनाचे महत्त्व, तत्त्वांचे महत्त्व, ते म्हणजे संशोधन आणि विकासास मदत. व्यवस्थापनाची तत्त्वे ही गतिमान असतात, कायम बदलणारे असतात. मी अगोदर सांगितलं की व्यवस्थापनाची तत्त्वे ही व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाची जागा, व्यवसाय कोणत्या ठिकाणी आहे यानुसार बदलत जाते. व्यवस्थापकांना त्यात सुधारणा करता येते. ही जी व्यवस्थापक तत्त्वे यांच्यामध्ये आवश्यक अशी सुधारणा व्यवस्थापक करू शकतात. आणि त्यासाठी व्यवस्थापक वारंवार संशोधनाचे आणि विकासाचे काम करत असतात. आणि त्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे व्यवस्थापनास वापरले तत्त्वे व त्याचा होणारा अपेक्षित यांची तुलना करता येते. व्यवस्थापकाला या तत्त्वांमुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो या व्यवस्थापन तत्त्वांमध्ये परिस्थितीनुसार बदल करू शकतो. आणि कायम वारंवार संशोधन आणि विकास या तत्त्वांचा केल्यामुळे व्यवस्थापनाच्या तत्त्वांमध्ये आधुनिकता येत असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यवस्थापन मदत करत असतं. तसेच ही तत्त्वे व्यवस्थापकाला आधुनिक संशोधनास मदत करत असतात. त्यानंतर शेवटचं जे महत्त्व आहे व्यवस्थापन तत्त्वांचे, ते म्हणजे समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवसाय संस्थेमध्ये काम करण्यासाठी अनेक विभाग असतात आणि त्या अनेक विभागांमध्ये
विविध कर्मचारी वर्ग, कामगार असेल किंवा विभाग प्रमुख असतील काम करत असतात. पण हे सर्व विभाग हे एकाच व्यवसायाचे घटक असल्यामुळे या व्यवसायामध्ये काम करणारे हे विविध विभाग किंवा विभाग प्रमुख यांच्यामध्ये आपापसात समन्वय साधणे किंवा समन्वय असणं गरजेचं असते. आणि व्यवस्थापकांना या सर्व विभागांमध्ये आपापसामध्ये समन्वय ठेवणे हे महत्त्वाचे कार्य करावे लागत असते. तसेच विविध विभाग जे विखुरलेले असतात त्या सर्व विभागांवर किंवा त्या विभागातील काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांवर किंवा व्यवस्थापकांवर त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे व्यवस्थापकांना करावे लागत असते. आणि हे काम खूप अवघड असते. परंतु व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे व्यवस्थापक या आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असणारे विविध विभाग प्रमुख या विभाग प्रमुखांमध्ये आपापसामध्ये चांगला समन्वय ठेवू शकतो. तसेच तेथे काम करणारे जे विविध कर्मचारी असतात त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण व्यवस्थापक ठेवू शकतो. आणि ते केवळ व्यवस्थापन तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे शक्य होत असते. कारण व्यवसाय संघटनाचं व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकांना त्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे जे कर्मचारी वर्ग असतात त्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते. हे नियंत्रण उद्योग व्यवसायाच्या निश्चित उद्दिष्ट पूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते नियंत्रण करणे गरजेचे असते. आणि व्यवस्थापक या व्यवस्थापन तत्त्वांचा अवलंब करून चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयातील पहिले जे प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्त्वे या तत्त्वांचे स्वरूप आणि महत्त्व यांचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला आपण व्यवस्थापनाचे सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.